बाभुळगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची सोडत मुंबई येथे मंत्रालयात निघाली। बाभुळगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत मंत्रालय मुंबई येथे काढण्यात आली। यात बाभुळगाव नगरपंचायतीत खुला महिला वर्ग आल्याने अनेक राजकीय पुढाऱ्यांचा हिरमोड झालेला आहे आणि महिला आरक्षणाची सोडत निघाल्याने बाभुळगावकरांमध्येही नाराजीचे सूर दिसून आले। सक्षम आणि समाजहितासाठी काम करणाऱ्या महिलांना राजकीय पार्टी तिकीट न देता फक्त वैयक्तिक हितसंबंधामुळे अनेक राजकीय पुढारी आपल्या घरच्या महिलांना रबर स्टॅम्प म्हणून निवडणूक लढवण्यासाठी समोर करतात। आता आम्हाला फक्त सक्षम महिला नगरसेविका आणि नगराध्यक्ष हवी असे बाभुळगावकरांचे म्हणणे आहे। नगराध्यक्ष आणि नगरसेवक महिला निवडून येताच त्यांच्या मागे त्यांचे पती, सासरे, भाऊ, दीर समोर येऊन राजकारण करतात। काही कामानिमित्त नगरपंचायतीत नागरिक गेले असता तिथे महिला नगरसेविका अथवा नगर अध्यक्षासोबत काही काम असल्यास नगरसेविका किंवा नगराध्यक्ष हे न बोलता त्यांच्या मागे त्यांचे पती, भाऊ व सासरे तसेच दीर यांच्यासोबत बोलावे लागते। त्यामुळे नेमकं निवडून कोण आलंय, नगरसेवक कोण आणि आपण बोलत कोणासोबत आहोत असा संभ्रम बाभुळगावकरांमध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये पाहायला मिळाला आणि याचा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे। आता बाभुळगावकरांचं एकच म्हणणं आहे की नगर अध्यक्षा कोणत्याही पार्टीची असो, फक्त ती सक्षम हवी, तिच्या मागे तिचा पतिराज नको। वार्डात काही समस्या असल्यास नगरसेविका यांना सोडून तिच्या घरच्या पतीला किंवा भावाला किंवा सासऱ्याला आपल्या वार्डातील समस्या सांगावे लागतात। आणि आता राजकीय पार्टीनेही फक्त अशा महिलांना तिकीट द्याव्यात ज्या महिला सक्षम आहेत आणि समाजहितासाठी काम करतात आणि जनतेनेही अशा सक्षम महिलांनाच निवडून द्यावेत असं सर्वसामान्यातून बोलले जात आहे।